तुम्ही कधी उपवासाचा केक खाल्लाय का? काय? उपवासाचा केक? काय उपवासाचा केक? हो, उपवासाचा केक. चला तर मग बनवूया. पिठी साखर हाफ कप, तूप घेतलाय 1/4 कप, दही 1/4 कप, कुट्टूचं पीठ अर्धा कप, राजगिरा पीठ अर्धा कप, मिल्क पावडर 1 टेबलस्पून, व्हॅनिला एसेन्स 1 टेबलस्पून, गार्निशिंग साठी आपण पिस्ता आणि बदामचे काप घेतलेले आहे, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर आणि कोको पावडर. जेवढं गरजेप्रमाणे दूध लागेल तेवढं आपल्याला घ्यायचंय, मिक्स करायचंय. आणि पिकलेलं केळी घ्यायचंय तुम्हाला एक. सगळ्यात आधी मी ही पिकलेली केळी घेतलेली आहे, त्याला आपल्याला स्मॅश करून घ्यायची आहे. 1/4 कप मी इथे तूप घेतलेलं आहे, दही 1/4 कप घेतलेला आहे, याला व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचंय आपल्याला. अर्धा कप आपण पिठी साखर घेतलेली आहे, याला पण व्यवस्थित एकत्र करून घ्यायचंय. व्हॅनिला एसेन्स 1 टीस्पून घेतलेला आहे मी. आता आपण ड्राय इन्ग्रेडियंट्स घेऊ. सगळ्यात आधी आपल्याला राजगिऱ्याचं पीठ घ्यायचंय, त्याच्यानंतर कुट्टूचं पीठ अर्धा कप, मिल्क पावडर 1 टीस्पून, कोको पावडर 1 टीस्पून, बेकिंग सोडा हाफ टीस्पून, बेकिंग पावडर हाफ टीस्पून. तर आपल्याला याला चाळून घ्यायचंय. तर आपण याच्यामध्ये दूध टाकणार आहे, आपल्याला पाहिजे तेवढं दूध थोडं थोडं ऍड करायचंय तुम्हाला. याला पण व्यवस्थित एकत्र करून घ्यायचंय. आपल्याला इतकं थिक ठेवायचंय, याला एकदम पातळ पण नाही करायचं. आता आपण याला एक फ्लेवर देऊ, कॉफी फ्लेवर. टीनला ऑइली ग्रीस करून घेतलेला आहे आणि राजगिऱ्याच्या पिठाने कोटिंग करून घेतलेलं आहे. आता आपल्याला बॅटर टीन मध्ये टाकायचं. आता आपल्याला याला टॅप करून घ्यायचं. आता आपण गार्निशिंग साठी थोडे बदाम आणि पिस्ताचे काप टाकूया. आपण आता यावर बनाना टाकूया. आता आपलं हे तयार झालेलं आहे, याला आपल्याला ओव्हन मध्ये 160 डिग्रीला 20 ते 30 मिनिटं बेक करायचंय. चला तर मग याला आता आपण बेक करूया. हे बघा, ओटीजी ची सेटिंग दाखव. हे आहे डिजिटल ओटीजी. याच्यामध्ये बेक, इथे मी बेक 200 डिग्री, आपल्याला याला 160 डिग्री करायचं आहे. तर टेम्परेचरला मायनस करायचं. 160 डिग्री आपल्याला याला 25 मिनिटं बेक करायचं आहे. टायमर मध्ये मी 5 मिनिटं कमी करणार. आपल्याला याला 25 मिनिटं बेक करून घ्यायचं. आपला केक रेडी झालाय, चला तर बघूया. वाव, खूप सुंदर. हा आहे आपला उपवासाचा केक. तर हा आपला उपवासाचा केक तयार झालेला आहे. मी आता याला ओटीजी मधून काढलेला आहे. ओटीजी मधून काढल्या तुम्हाला लगेच याला डिमोल्ड नाही करायचं. याला 5 ते 10 मिनिटं तुम्हाला रेस्ट करायचं. जर आपण याला आता लगेच डिमोल्ड केलं तर तुमचा केक तुटणार, व्यवस्थित प्रॉपर निघणार नाही. जर तुम्हालाही असा उपवासाचा केक हवा असेल तर लेखास केकला आजच ऑर्डर करा. किंवा जर तुम्हाला घरी बनवायचं असेल तर माझ्या YouTube चॅनलवर जाऊन तुम्ही ही रेसिपी पूर्ण बघू शकता.